बेहदची परम महाशांती. कैलास मानसरोवराच्या दिव्यत्वाची प्रचिती. रात्रीच्या अंधारात येणाऱ्या दिव्य आत्म्यांचे एक दिव्य रहस्य. श्रोते हो, बेहदचे बापूजी समस्त दुनियेला आणि त्यांच्या विश्वसेवाधारी विश्वकल्याणकारी आत्म्यांना अलौकिक पारलौकिक ज्ञान प्रदान करत आहेत. बापूजी म्हणतात परमशांती. जे कैलास मानसरोवर आहे त्याजवळील आसपासच्या भागामध्ये रात्री 11 वाजल्यापासून ते सकाळी 5 वाजेपर्यंत सूक्ष्म जगतातील खूप आत्मे येत जात असतात. आणि या सूक्ष्म जगतातील आत्मे मानसरोवरामध्ये अगदी सूक्ष्म जगात करावे तसे आरामात स्नान करत असतात. तेथे या सरोवरातील जे पाणी आहे त्यामध्ये थोडी का होईना पण परमतत्वांची मात्रा आहे. ते पाणी सर्वसाधारण नाही. मानसरोवराचे जे जल आहे ते अतिशय शक्तिशाली आहे. हे पहिल्यांदा गंगा नदीमध्ये होते. गंगेची जेव्हा ज्ञानगंगा झाली, ज्या गंगेला धरतीवर उतरवले गेले, त्या गंगेच्या पाण्यामध्ये अशी अलौकिक शक्ती होती. म्हणून लोक तिच्यामध्ये स्नान करायचे आणि त्यांचे सूक्ष्म शरीर चार्ज व्हायचे. त्यांची पापे बऱ्याच प्रमाणामध्ये जळून भस्म होत होती. परंतु कारण शरीराला हे पाणी चार्ज करू शकले नाही. अशा प्रकारे मानसरोवरामध्ये वरील सूक्ष्म जगतामधील बरेच आत्मे त्याग तपस्या करत असतात. दुसऱ्या लोकात तिसऱ्या लोकात हे आत्मे येत जात असतात. काही चांगले आत्मे या कैलास पर्वतावर भगवान शिवशंकर म्हणजे जे शंकर पार्वती निवास करतात तेथे फेऱ्या मारतात आणि दर्शनही करतात. कारण की या सूक्ष्म जगतातील आत्म्यांना शंकर पार्वती दिसू शकतात. जे भगवान महादेव आहेत, शंकर पार्वती जे आपल्या संपूर्ण कुटुंब म्हणजे गणेशजी आणि कार्तिकेय यांच्यासोबत तिथे निवास करतात. सूक्ष्म शरीरवाले त्यांना बघू शकतात. प्रत्यक्षरित्या मनुष्य त्यांना बघू शकत नाही. परंतु हो, जर मनुष्यासोबत कोणी सूक्ष्म जगतामधील आत्मा असेल तर तो त्यांना त्यांची अनुभूती करून देऊ शकतो. रात्री थोडे काही भक्त थोडे काही चांगले अलौकिक अनुभव घेऊ शकतात. रात्री जे काही सारे पुण्यशाली आत्मे म्हणजे ज्यांचे मन अतिशय पवित्र आहे आणि त्यांचे अंतःकरण अतिशय शुद्ध आहे असे आत्मे तिथे अनुभव घेऊ शकतात. म्हणून तेथे मानसरोवरात आज सुद्धा स्नान करणे ही अतिशय चांगली गोष्ट समजली जाते. तसे देखील मानसरोवरामध्ये राहणारे जे मनुष्य आत्मे आहेत त्यांच्यासाठी ही अतिशय मोठ्या भाग्याची निशाणी समजली जाते. म्हणून लोक तेथे अनुभव सुद्धा करतात. कैलास मानसरोवर धरतीवर स्थित आहे. ते शिवपुरीतील शिवशक्तीचे एक छोटेसे उदाहरण आहे. ज्या शिवपुरीमध्ये शिवशक्ती निवास करतात, जी विष्णुपुरीच्या वरती आहे. ही शिवपुरी परमधामाच्या खाली स्थित आहे, जेथे शिवशक्ती निवास करतात. हे त्याचे एक छोटेसे मॉडेल आहे आणि कित्येक विमाने इथे सतत येत जात असतात. सरळ शिवपुरीमधून इथे उतरतात, येत पण असतात आणि जातही असतात. अशा प्रकारे वरील लोकात अनेक विमान इथे येतात. मग ते ब्रह्मापुरीत देखील जातात. हे सर्व लोकात जातात आणि दुसऱ्या लोकातील गंधर्व किंवा गंधर्व लोकातील अनेक गंधर्व, किन्नर आणि यक्ष हे देखील येथे येत असतात. तेथे हे सूक्ष्म जगतामधील लोक रात्री येऊन नृत्य गायन करतात. रात्रीच्या वेळी येथे 11 वाजल्यापासून ते सकाळी 5 वाजेपर्यंत खूप प्रकारचे आत्मे येतात. ही तर चांगल्या आत्म्यांची गोष्ट झाली. भूत प्रेत देखील इथे येऊ पाहतात, परंतु त्यांना तिथे प्रवेश मिळत नाही. समजा ते आले, सुधारले किंवा चांगले झाले तरच त्यांना तिथे प्रवेश मिळतो. सुरुवातीला खूप भूत प्रेत इथे येत जात होते, पण त्यांना प्रवेश नव्हता. पण जेव्हा साधनेने ते सुधारले तेव्हा त्यांना इथे प्रवेश मिळाला. कारण तेथील वायुमंडळ हे अतिशय पॉवरफुल आहे. पहिले तर भूतप्रेत आत्मे येत होते, पण आता तर त्यांना अजिबात प्रवेश नाही. कारण वायुमंडळच इतके पॉवरफुल आहे की हे भूत प्रेत येण्याच्या ऐवजी बाहेरच पळून जातात. कारण ते सुरुवातीची कार्यपद्धती आता नाही.
पहिले भगवान शंकराच्या वरातीत हे भूत प्रेत आत्मे येत होते. आता तर ते भगवान शंकर राहिले नाहीत. आता भगवान शंकर म्हणजे सध्याचे जे शंकर पार्वती आहेत ते पहिल्यापेक्षा अतिशय अनमोल आहेत. त्यांच्याकडे शक्ती आहे. सूक्ष्म जगतामधील आत्म्यांची त्याग आणि तपस्या आहे. त्यांच्यावरती शिवपुरी बरोबर कनेक्शन आहे. म्हणूनच ते पहिले रूप शंकर पार्वतीचे पहिले जे जुने रूप होते ते आता राहिले नाही. आताचे शंकर पार्वतीचे रूप हे अतिशय शक्तिशाली म्हणजे पॉवरफुल आहे. परम शांती. परम शांति सोचो बोलो परम शांति. Join us daily for our morning live meditation, Monday to Saturday, 5:30 to 6:30 a.m. Join us daily for live meditation, 10 p.m. to 11 p.m. on YouTube Live. Subscribe now. Website www.paramshanti.org